डायरेक्ट बागेतून डायरेक्ट तुमच्या डिशमध्ये. आणि काजूची साईज बघ एवढी आहे ती. आ जाओ भाई करवंद खाने को. ही अशी मिक्सर मारायचं त्यामध्ये आणि हा असा या आमच्या कोकणात करवंद खायला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मी शिवेंद्र मांजरकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी आता मस्त सुट्टी होती आज, तर म्हटलं जरा जाऊया बागे वगैरे बागेमध्ये फिरून येऊयात. हे दिवस आपल्या बागेमध्ये काय काय झाले नाही ते आपण बघितलं नाही, तसं म्हटलं जाऊन येऊयात. बागेमध्ये अशी पिशवी घेतली आहे, त्यात पाणी बॉटल आहे. आणि आता मी या व्हाळामध्ये पाणी घेतलेलं आहे आमच्या झऱ्याचा. त्यामुळे तुम्हाला झरा दाखवतो. काय आहे हे आहे आमचं व्हाळातलं, हे आहे आमचं व्हाळ. इकडे आपला तनिष आणि ते हा आहे झरा. तर आता जरा मासे आले होते भरपूर जरा, त्याच्यामुळे खदळला नाही. किती सुंदर वाटतं बघ. किती तू काय ना ते हे आहे. भले पैसा मुंबईमध्ये असला ना तरी गावचं जे सुख आहे ना जगण्याचं, एक नंबर. आडस भारी, लय भारी. आता आम्ही अजून जरा जाणार आहे पुढे. आपले रानमेवा म्हणजेच अटका, ते पण जरा झालेत का बघणार. किती दिवसांनी भाई आलोय, बघूयात आहे काय. कितीतरी 5-6 महिने ते आलो नव्हतं शेतावर. म्हणजे आपलं जे शेत भात पेरायला भात लावणी लावायला आलो होतो लास्ट, त्यानंतर आलो नव्हतो. तिकडे दनीश काय करतोय की कुर्ल्या बघतो आहे काय. चल आपल्या अजून कामं आहेत, अजून बघतो अजून काय तुम्हाला दाखवता येईल ते. तर गाईज आता आलो तर मगाशी म्हटलं तुम्हाला आपला रानमेवा अटका. तरी बघा ती म्हणजे अशी ही नाही पिकली नाही अजून, हिरवी आहे. इकडे बघू शकता तुम्ही किती आहेत ती. आपण पिकली ना की एकदा ब्लॉग बनवू. हां मला दाखवतो. अजून नाही पिकली नाही. पिकल्यावर ना काय सांगू तुम्हाला, आपली चेरी जशी असते ना तशी लागतात. आंबट गोड. खाल्लंत ना हे फळ, हे नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि पिकल्यानंतर तुम्हाला म्हणजे अटका पिकल्यानंतर तुम्हाला व्लॉग बघायला आवडेल की नाही ते पण कमेंट नक्की करा. तुम्ही कमेंट नाही करत म्हणून आपण जास्त व्हिडिओ बनवताना इंटरेस्ट घेत नाही. तुम्ही कमेंट करा, बस कमेंट करा. लाईक केलात नाही तरी झालं, पण कमेंट करा. तुम्हाला कुठचं आवडली व्हिडिओ तरी कमेंट करा, नाही आवडली व्हिडिओ तरी पण कमेंट करा, पण कमेंट करा. कमेंट केल्याने कसं माहीत आहे समजतं काय बघायला आवडेल काय नाही बघायला. यस, त्यामुळे व्हिडिओला कमेंट नक्की करत जा. जे कोण आपले खरोखरच आपल्या चॅनलला सपोर्ट करतात ते त्यांनी. आता तो अजून काय बघायला भेटतं ते दाखवतो तुम्हाला. चला आता आमची एक घाटी लागते जोरदार, मजबूत, उंच अशी. ती घाटी चढतोय आता. हात पण दुखला मोबाईल धरून. चला तर मंडळी आता फिरता मस्त आम्हाला भेटल्यात करवंद. छोटी करवंद झालेले आहेत. करवंद खायला या, ये काढ. आ जाओ भाई करवंद खाने को. काढून ठेवते जरा आधी. आपण एक मीठ मसाला पण आणलेला आहे, त्याच्याबरोबर खाऊया आपण. काढतो आधी सगळी, आधी नंतर मग दाखवतो तुम्हाला. हे बघा किती भेटलेत ते करवंद, मस्त.
पण आता जी काय ना तो हाताला लागला आहे, त्यामुळे जर हात जर चिकट झाला माझा. आता काय नाही, काहीतरी कुछ पानी के लिए कुछ खोना पडता है, वैसी चीज झाली आहे माझी. हिंदी मराठी. आणि इकडे आहेत करवंद भरपूर बघा. आम्ही काही जास्त काढणार नाहीत, आम्हाला कामं पण आहेत भरपूर. जरा बागेत जरा किती दिवसांनी आलोय तर जरा काम तरी करूयात, नंतर खाऊयात. तर मित्रांनो, आता आलोय बागेमध्ये. आल्यानंतर ना असं झाडाखाली बसले ना एक वेगळंच सुख आहे. आणि मी म्हटलं होतं मगाशी तुम्हाला की आपण बागेमध्ये जाऊया, त्याच्यानंतर करवंद खाऊयात. तर हे बघा, ही अशी आमच्याकडे खोला बनवतात. आता हे खोलाचा कागद वेगळा आहे, ते वाटतं हसवाचं झाडाचं कागद हे पान घेतलेलं आहे. खोल्याचं पान वेगळंच. तर याच्यामध्ये आहेत आपली करवंद, ते आता बसून आपण खाऊया, त्याच्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करूया. तर मस्त तिखट मीठ पण आणलं आहे. ये आमची जांभी शोधायला सुरुवात झाली होती आमची, तर म्हटलं आधी जरा खाऊयात, जरा आंबट गोड. पण जी अशी आपल्या रानामध्ये कुठं जायचं असेल ना तिखट मीठ घेऊन, तर आपण असा कुठच्याही वहीचं पान घेतो, कागद फाडतो आणि असं आपण आतमध्ये तिखट मीठ बनवून आणतो. हे बघा, अशी जवळ हा, अशी हा, एक नंबर. दाखवतो आता. म्हणजे बघा, मस्त असं आपली डिश तयार आहे. हे असं जर मध्ये हे करायचं जरा, त्यानंतर ही अशी मिक्सर मारायचं त्यामध्ये. मस्त मीठ मसाला लावून झाला की मग करवंदाचा हा पीस आणि हा असा खतरनाक. फक्त जास्त खाल्ले दात आमतील. या आमच्या कोकणात करवंद खायला. भारी आंबट तिखट मीठ मिश्रण एक नंबर. हे जे करवंद जे मीठ मसाला लावून जे खाण्याचं सुख आहे ना, ते तुम्हाला गावाकडेच येऊन खायला लागेल. म्हणजे आता आपला करवंद खाऊन झालेले आहेत आणि आता आम्ही जांभे शोधत होतो. तर जांभे शोधताना ही बघा, ही कोणची कामं आहेत ते आम्हाला सांगा. अशी जांब असते पूर्ण, आणि हे असं साईडने असं खाल्लं, म्हणजे एकदम आतमधला जो गर आहे ना, आतमध्ये व्हाईट दिसतोय का तुम्हाला? नाही दिसणार. आतमध्ये अजून थोडा गर आहे. ह्याच्या बाहेरचा गर खाल्ला नाही त्याने. आतमधला शाळींद्र म्हणजे प्राणी आहेत रानातले, त्यांनी सगळी वाटवा केला नाही आहे. खाली जी पडले आहेत ना काजू, त्यांचं तर सगळंच बघा, हे असे खाऊन टाकतात. म्हणजे खाली चुकून पडली काजू की संपला विषय. हे बघा, तुम्ही कधी असा बागेत काजू निवडण्याचा अनुभव घेतलाय का? घेतला असाल तर नक्की कमेंट करून नक्की सांगा.
आणि मित्रांनो, कोणाला ओल्या काजू कोणाला पाहिजे असतील ना, तर त्यांनी नक्की कमेंट करून नक्की सांगा. नाही तर आपलं इंस्टाग्राम पेज आहे, जे आता तुम्हाला खाली ते दिसेल, त्याच्यावर नक्की मेसेज करा मला, कोणाला पाहिजे असतील तर. थांबा तुम्हाला दाखवतो ओल्या काजू, ज्या आपण पोस्टामार्फत घरपोच सेवा करू. घरपोच सेवा डायरेक्ट बागेतून डायरेक्ट तुमच्या डिशमध्ये. आणि काजूची साईज बघ एवढी आहे ती. आता मी जास्त दाखवत नाही तुम्हाला. अजून आम्हाला खूप 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 म्हणजे खूप हे करायचं, फिरायचं आहे. हे इकडे अजून तुम्हाला बोंड अशी म्हणजे झाली नाहीत. हे अशी डायरेक्ट कुठून तुमच्या म्हणजे डायरेक्ट काढून तुमच्या डायरेक्ट डिशमध्ये येणार. त्यामुळे कोणाला काजू वगैरे पाहिजे असतील तर त्यांनी नक्की इंस्टाग्राम पेजला मेसेज नक्की करा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. तर मंडळी, आता आम्हाला घरून ऑर्डर आली आहे की सुक्याबरोबर ओल्या पण काजू आणा, जेणेकरून आपण ओल्या काजूची भाजी बनवू शकतो म्हणून. तर काढल्यात ओल्या काजू, या बघा. बस झालं ना, बस झालं. टाक कशी. तर पिशीत भरतो. खाली सुक्या आहेत काजू, त्याच्यावरती ओल्या. सुक्या आपल्याला नंतर आठवण आले की घेऊन जायचेत म्हणून. ऊन खूप लागतोय, वेळेत घरी कल्टी मारूयात आता. भरपूर यायच लागणार आहे बागेमध्ये. किती महिन्यांतरी आलो मी बागेमध्ये. चल तिकडे हे पण. अशा झुंझुन झालेल्या आहेत ना, त्या आपल्या काजूच्या भाजीला चालतात. मित्रांनो, अशा प्रकारे आपला काम झालेला आहे आणि आता मी घरी जातोय. तर म्हटलं थांबूयात, थोडं पाणी पिऊयात, व्हिडिओ संपूयात. आणि ऊन खूप आहे. जाताना आम्ही फास्ट जाणार, जेवढं फास्ट जाता येईल तेवढं जाणार. तर म्हटलं जाता जाता आपण इथेच आपला व्हिडिओ संपून जाऊयात. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला कुठचाही नवीन व्हिडिओ आल्यास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मंडळी, भेटूयात अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन कोण असाल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.